आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आम्ही जातो आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आमचा विटेवरच्या मालकानं बोलावणं लाडलंय तो काही कोणाचं ऐकत नाही. पण काळजी घ्या बरं, तुमची काळजी घ्या, भाऊंची काळजी घ्या. लेकरांनो, लेकरू लहान असताना त्याची कधी आई मरू नये, तरणाताटा कधी कोणाचा पोरगा मरू नये, म्हातारपणी कधी कोणाची बायको मरू नये. भाऊंची तेवढी काळजी घ्या, आनंदात राहा. मी जाते. आम्ही जातो. असा दिवस आहे ना कोणावरच येऊ नये आणि असा दुःखाचा डोंगर तर ना कोणाच्याच घरावरती कोसळू नये बरं का. असंच काहीसं झालं होतं. तर सासूबाईंचं आणि आज्या सासऱ्यांचं ना म्हणजे वर्ष श्राद्ध होतं, त्यानिमित्त ना थोडा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम ठेवला होता. वर्ष कसं केलं ना ते अजिबात समजलं नाही बरं का. असं वाटत सुद्धा नाही का ना ते आमच्यात नाही आहे म्हणून. तर खरंच सांगू का, एकाच घरातले ना एका म्हणजे एक दिवसाआड ना असे दोन व्यक्ती ना कधीच कुणाच्या घरचे जाऊ नये. इतकं दुःख झालं ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला. सासूबाई आणि आज्या सासरे ना एका दिवसाच्या फरकावरती गेले आणि पूर्ण वर्ष ना असं दुःखातच गेलं. तर इथनं पुढचे दिवससुद्धा दुःखातच आणि वारंवार क्षणोक्षणी त्यांची ना अशी आठवण येतच राहते. आणि आरवला आणि पल्लवीला तर ना क्षणाक्षणाला आजीची आठवण येते बरं का. तर असा शेवट असा ना वर्षाचा शेवट म्हणजेच प्रथम पुण्यस्मरण आलं. त्या दिवशी छान असं कीर्तन वगैरे ठेवलं आणि त्यांच्या आत्म्याला शांती चिरशांती मिळो म्हणून छान असं कीर्तन ठेवलं आणि आजचा दिवस असा गेला बरं का. आणि बिचारीनं साळसूतपणाचा आव आणला. साळसूतपणाचा आव आणून नवऱ्याच्या समोर उभा राहिली आणि सांगितलं, मालक माझी अशी इच्छा आहे, तेवढं त्या तुकोबांना आपल्याकडे कीर्तनाला बोलवा, लोहगावला कीर्तनाला बोलवा. शिवबाकासाराला आनंद झाला. तुकोबांना लोहगावचं आमंत्रण पोहोचलं. तुकोबा कीर्तनाच्या निमित्ताने पोहोचले. तुकोबांचं कीर्तन झालं, रात्रीचं कीर्तन. आणि कीर्तन झाल्यामुळं साधनं अपुरी होती, त्याच्यामुळं साधनं अपुरी होती, त्याच्यामुळं तुकोबांना मुक्काम तुकोबांनी ठरवलं होतं घराकडे मागायचं नाही. दारातून जाताना घरात गेली आणि दारात भागीरथी म्हणजे तुकोबांची मुलगी. देव तसा चुकीचा का वागतो त्याचं उत्तर सांगतो. बहुतेक राहता असं समजा की एसटी निघाली, पण रस्त्यावर एसटी थांबली. कोणी हात केला नाही तरीही थांबली. बहुतेक कोणीच हात केला नाही तरी थांबली. याचा अर्थ त्या एसटीतून कोणाला तरी का व्हायना पण उतरायचे. कोणीच हात न करता एसटी थांबली की समजून जायचं. मान्यवर तुम्हा सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होत असताना सिस्टममध्ये दादा तुमचं मनापासून आभार मानतो. विशाल बुवा मृदंग क्षेत्रातलं मोठं नाव सन्मान्य विशाल महाराज जाधव, गायन क्षेत्रातली दोन मोठी नावं सन्मान. पण आजी खूप थांबायची इच्छा होती. अजून वाटतं लेकाचं कौतुक डोळे भरून बघा. काही दिवसानंतर माझा लाला अजून मोठा अधिकारी व्हायचा आहे. बघा बघू वाटतं ते सगळं डोळ्याने. विटेवरच्या मालकानं बोलावणं लाडलंय तो काही कोणाचं ऐकत नाही. पण काळजी घ्या बरं, तुमची काळजी घ्या, भाऊंची काळजी घ्या. लेकरांनो, लेकरू लहान असताना त्याची कधी आई मरू नये, तरणाताटा कधी कोणाचा पोरगा मरू नये, म्हातारपणी कधी कोणाची बायको मरू नये. भाऊंची तेवढी काळजी घ्या, आनंदात राहा. मी जाते. आम्ही जातो. आणि बिचारीनं साळसूतपणाचा आव आणला. साळसूतपणाचा आव आणून नवऱ्याच्या समोर उभा राहिली आणि सांगितलं, मालक माझी अशी इच्छा आहे, तेवढं त्या तुकोबांना आपल्याकडे कीर्तनाला बोलवा, लोहगावला कीर्तनाला बोलवा. शिवबाकासाराला आनंद झाला. तुकोबांना लोहगावचं आमंत्रण पोहोचलं. तुकोबा कीर्तनाच्या निमित्ताने पोहोचले. तुकोबांचं कीर्तन झालं, रात्रीचं कीर्तन. आणि कीर्तन झाल्यामुळं साधनं अपुरी होती, त्याच्यामुळं साधनं अपुरी होती, त्याच्यामुळं तुकोबांना मुक्काम
पण अशी खूप थांबायची इच्छा होती. अजून वाटतं लेकाचं कौतुक डोळे भरून बघा. काही दिवसानंतर माझा लाला अजून मोठा अधिकारी व्हायचा आहे. बघा बघू वाटतं ते सगळं डोळ्याने. पण त्या विटेवरच्या मालकानं बोलावणं धाडलंय, तो काही कोणाचं ऐकत नाही. पण काळजी घ्या बरं, तुमची काळजी घ्या, भाऊंची काळजी घ्या. लेकरांनो, लेकरू लहान असताना त्याची कधी आई मरू नये, तरणाटाटा कधी कोणाचा पोरगा मरू नये, म्हातारपणी कधी कोणाची बायको मरू नये. भाऊंची तेवढी काळजी घ्या, आनंदात राहा. मी जाते. आम्ही जातो